नमस्कार मित्रांनो, LPG सिलेंडरमधून मिळणार केवळ 10 किलो गॅस याबद्दल आपण सविस्तर माहिती बघणार आहोत। तर मित्रांनो, इस्रायल, अमेरिका, इराण युद्धामुळे देशांतर्गत LPG साठ्यात घट झाली असून आयातही कमी झालेली आहे। यामुळे देशात मर्यादित स्वरूपात असलेल्या LPGचा साठा अधिक काळ पुरण्याच्या सरकारची तेल कंपन्यांचा प्रयत्न आहे। तर मित्रांनो, यासाठी सरकारची तेल कंपन्यांचा आता घरगुती वापराच्या 14.2 किलोच्या सिलेंडरमधून केवळ 10 किलो इतकाच LPG पुरवठा करण्याचा विचार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। एकीकडे जास्तीत जास्त कुटुंबियांना गॅस पुरवठा कायम ठेवून दुसरीकडे LPGची बचत करणे हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे सांगितले जात आहे। एका कुटुंबासाठी 14.2 किलो वजनाचा एक सिलेंडर 35 ते 40 दिवस पुरतो, तर 10 किलोचा गॅस सिलेंडर एका घरासाठी जवळपास महिनाभर चालू शकतो। यामुळे सध्याच्या गॅस टंचाईच्या काळात उपलब्ध LPGचा साठा अधिक कुटुंबापर्यंत पोहोचवणे शक्य होईल, असा अंदाज सरकारी तेल कंपन्यांनी व्यक्त केलेला आहे मित्रांनो। तर काही वृत्तांनुसार सिलेंडरमध्ये कमी गॅस भरल्याची माहिती दर्शवणारे एक नवीन स्टिकर लावले जाईल, तसेच त्याचे वजन कमी झाल्याची किंमतही कमी होईल। याशिवाय बॉटलिंग प्लॉट्सना त्यांच्या वजनमापन यंत्रणेची अचूकता तपासावी लागेल आणि त्यासाठी नियमांकडून मंजुरीसुद्धा घ्यावी लागणार आहे मित्रांनो। आखाती देशातून LPGची कोणतीही नवीन खेप येण्याची शक्यता दिसत नाही। गेल्या आठवड्यात हार्मुझ सामुद्रधुनी पार करत असताना केवळ 2 जहाजे भारतात दाखल झाली, त्यातून एकूण 92,700 टन LPGचा साठा आला। हा देशासाठी सरासरी एक दिवस पुरेल इतकाच साठा आहे। व्यावसायिक वापरकर्त्यांना पुन्हा मर्यादित स्वरूपात पुरवठा सुरू झाल्यामुळे आधीच कमी असलेल्या साठ्यावर आणखीन दबाव वाढलेला आहे मित्रांनो। देशात दररोज एकूण 93,500 टन LPGचा वापर होतो, त्यात 80,400 टन म्हणजे 86% घरगुती वापराचा समावेश आहे। मार्चच्या पहिल्या पंधरवड्यात एकूण LPGच्या वापरात 17% घट झाल्याचे दिसून आलेले आहे। LPGचा 90% पुरवठा आखाती देशातून होतो। सध्या इराण, अमेरिका यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे पुरवठा विस्कळीत झालेला आहे मित्रांनो। यामुळे गॅस बचत करण्याचा सल्ला पेट्रोलियम मंत्रालयाकडून देण्यात आलेला आहे। सध्या अनेक ठिकाणी गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी लोकांच्या रांगा लागलेल्या दिसून येत आहेत। हे चित्र पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज सूत्रांनी वर्तवलेला आहे मित्रांनो।